त्या घरात सासूबाईंचं प्रेम मोजायचं माप ठरलेलं होतं. नवऱ्याचा पगार आणि माहेरून येणारी पिशवी. लहान सून आली तेव्हा तिच्या नवऱ्याचा पगार मोठा होता, म्हणून सासूबाईंनी तिला पहिल्याच दिवशी हळूच स्वयंपाकघराची चावी दिली. तू घरची लक्ष्मी आहेस असं सगळ्यांसमोर म्हणाल्या. मोठी सून आधीपासून घरात होती. तिच्या नवऱ्याचा पगार कमी, पण हातात कसब आणि मनात प्रामाणिकपणा. तरी तिच्यासाठी शब्द होते, समजून घे, ॲडजस्ट कर. लहान सुनेच्या माहेरून जरी साधी उसळ आली तरी सासूबाई ती खास डब्यात भरायच्या. आपल्या घरची चव आहे असं सांगत मोठ्या सुनेच्या माहेरून पोहे, चकली, लाडू आले तर ती पिशवी तशीच कोपऱ्यात. कोणी उघडत नसे, कोणी विचारत नसे. मोठी सून आतून तुटून जाई, पण बाहेरून शांत. पाहुणे गेले की सासूबाई कुजबुजायच्या. काय भिकारी वस्तू आहेत, आपण क्वालिटी खातो. ते शब्द तिच्या कानात नाही तर तिच्या काळजात घुसायचे. तिचा दिवस पहाट सुरू व्हायचा आणि मध्यरात्री संपायचा. आजारी असली तरी काम सुटायचं नाही. तुला काय काम आहेच की. लहान सून मात्र डोकं दुखत म्हटलं तरी विश्रांती. रात्री सगळे झोपले की मोठी सून देवाऱ्यासमोर बसायची. ती देवाला काही मागत नसे, फक्त मन मोकळं करायची. मी चुकीचे आहे का, हा प्रश्न तिच्या डोळ्यात कायमचा. एक दिवस तिच्या माहेरून काहीच आलं नाही. सासूबाई हसत म्हणाल्या, बरं झालं, आपण तरी वाचलो. त्या दिवशी मोठी सून पहिल्यांदा मोठ्याने रडली, कारण तिला जाणवलं तिची आईवडील इथे अपमानासाठी ओझं होते. त्या रात्री तिने नवऱ्याला सांगितलं, मी एकटी पडले. तो शांत राहिला, त्याच्याकडे उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती एक छोटी पिशवी घेऊन माहेरी निघाली. मागे राहिलं मोठं घर, क्वालिटीचं जेवण आणि रिकामं माणसे. ती जाताना फक्त एवढीच म्हणाली, इथे मी सून नव्हते, मी मोजमाप होते.